नमस्कार, मी भारती म्हात्रे सिंपली स्वादिष्ट मध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आज मी तुम्हाला मस्त मसालेदार बटाट्याची सुकी भाजी करून दाखवणार आहे, ज्याच्यासाठी आपण एक वेगळा मसाला बनवणार आहोत आणि ते मसाला कसं बनवायचं हे बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा। तर चला सुरू करूया आजची रेसिपी। पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि मग साइडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा, त्याच्याने तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील। तर आजची मसालेदार भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहेत बटाटे। मी 4 घेतलेले आहेत मीडियम साइजच्या, तुम्हाला हवं असेल तुम्ही जास्ती सुद्धा घेऊ शकता आणि या प्रकारे त्याच्या मीडियम साइजच्या फोडी कापून घ्यायच्या आहेत। मसाला तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत लाल मिरच्या। तर मी सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कुटच्या घेतलेल्या आहेत ते तुम्हाला कळलंच असेल। मी बेडगी आणि काश्मीरी दोन्ही मिक्स घेतलेले आहेत, ते 2 ते 4 घ्यायचे आहेत। एक छोटा तुकडा सुंठाचा घ्यायचा आहे म्हणजे ड्राय जिंजर, अर्धा चमचा ओवा, 3 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, छोटासा दालचिनीचा तुकडा म्हणजे अर्धा इंचाचा, 1.5 चमचा धणे आणि 1 चमचा जिरं। फोडणीसाठी मी घेतलेला आहे 8 ते 9 कढीपत्ता, 2 लाल मिरच्या म्हणजे सुक्या लाल मिरच्या आणि 3 लसणाच्या पाकळ्या, चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि अर्धा ते 1 चमचा चवीनुसार चाट मसाला किंवा आमचूर पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर घ्या वाटीभर। आता आपण सुका मसाला तयार करूया। तर त्याच्यासाठी पॅन मध्ये सर्व आपले ड्राय जे मसाले आहेत म्हणजे गरम मसाला आणि मिरची थोडंसं हलकंसं भाजून घेऊया। पण फ्लेम लोवर ठेवा, हायवर ठेवू नका आणि अर्धा ते पाऊण मिनिटच त्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला, फक्त त्याचा अरोमा सुटेपर्यंत। अरोमा सुटल्यास गॅस स्विच ऑफ करा, करपून देऊ नका आणि आता ह्याला आपण ग्राइंड करून घेऊया। या मसाल्याचा जो प्रमाण मी तुम्हाला दिलेला आहे तो फक्त या भाजीपुरताच आहे, तुम्ही जास्तीचं सुद्धा बनवून ठेवू शकता। पण जेव्हा तुम्ही जास्तीचं बनवता तेव्हा ग्राइंड करायच्या आधी गरम मसाले हलकंसं रूम टेम्परेचरवर आणा आणि त्यानंतरच ग्राइंड करा, म्हणजे तुम्हाला स्टोअर करता येईल, खराब होणार नाही तो मसाला। आता ह्याला आपण ग्राइंड करून घेऊया। फाईन पावडर नाही केली तरी चालेल, थोडंसं भरट ठेवलं तरी चालेल। या प्रकारे हे बघा, खूप फाईन पावडर नाही केलेली आणि जास्ती भरट सुद्धा नाहीये, ओके ओके आहे। आता पॅन मध्ये आपण तेल गरम करूया, 3 ते 4 चमचे। एकदम चमचमीत डिश आहे तर थोडंसं तेल जास्तीचं जर वापरलं तुम्ही तर काहीही हरकत नाही। आता तेल गरम होताच याच्यामध्ये आपण फोडणी देऊया। तर फोडणीसाठी मी घेतलेली आहे 2 लाल मिरच्या म्हणजे सुक्या मिरच्या, ते तुम्ही कुठच्याही घेऊ शकता, आणि 3 लसणाच्या पाकळ्या। हलकंसं परतून घ्या। परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण कढीपत्ते घालूया। कढीपत्ते घातल्यानंतर सुद्धा हलकंसं परतून घ्या आणि परतून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालूया बटाट्याचे पीसेस। घातल्यानंतर मिक्स करा आणि मिक्स केल्यानंतर आता आपण याला झाकण देऊन 5 ते 6 मिनिटं ठेवूया, फक्त 5 ते 6 मिनिटं, कारण याच्यामध्ये आपण नाही मसाला घातलेला आहे, मीठ सुद्धा घातलेलं नाही, कारण आपल्याला सुकी भाजी हवी आहे तर आपण नंतर मीठ घालणार आहोत। तर झाकण देऊन फक्त 5 ते 6 मिनिटं आणि 5 ते 6 मिनिटानंतर आपण चेक करूया। तुम्ही बघू शकता बटाट्याचा कलर सुद्धा जरा बदललेला आहे, म्हणजे 50% पेक्षा जास्ती शिजलेला आहे बटाटा। आता आपण याच्यामध्ये घालूया आपला तयार केलेला मसाला। मी जसं सांगितलं जेवढं पिसलं होतं तेवढं सगळं मी घातलेलं आहे। तुम्हाला जर कमी हवं असेल तुम्ही कमी घालू शकता। मीठ घाला त्याच्यावर आणि चाट मसाल्याची क्वांटिटी सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता। आता परतून घ्या, मसाला व्यवस्थितपणे मिक्स होऊ द्या। या भाजीमध्ये जर तुम्हाला हवं असेल म्हणजे भाजी वाढीव करायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे सुद्धा घालू शकता। हे बघा मिक्स करून झालेला आहे। आता आपण झाकण देऊन पुन्हा याला शिजवत ठेवूया, फक्त 3 ते 4 मिनिटं, कारण बटाटा आपल्याला ओव्हरकुक करायचं नाहीये। तुम्हाला जर वाटत असेल थोडीशी जास्तीची कोरडी आहे ही भाजी तर थोडंसं तुम्ही याच्यामध्ये पाणी सुद्धा घालू शकता, ते जिरलं जाईल, काहीही होणार नाही। हे बघा 5 मिनिटांनंतर मी चेक करतेय, आपली भाजी काय मस्त चमचमीत सुकी भाजी झालेली आहे। बटाटा सुद्धा शिजलेला आहे। आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि गरम गरम सर्व करा। मुलांना तुम्ही ॲज अ रोल बनवून सुद्धा देऊ शकता, चपातीमध्ये थोडीशी भाजी घाला आणि टिफिनमध्ये देऊ शकता किंवा लंच डिनरमध्ये कधीही तुम्ही सर्व करू शकता। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी? आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि पाहत रहा सिंपली स्वादिष्ट।
काय मस्त पीसेस दिसत आहेत. आत्ताच खावंसं वाटतोय, तर चला मी तर खायची सुरुवात करते. पण तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.